अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ मंडळी. परत एकदा माझ्या निलिमा उंबरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज होता मंडळी गुरुवार आणि त्यासोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांची माझी 11 व्रत सुरू आहे. त्या व्रतापैकी हा कालचा माझा 4था गुरुवार, ज्यामध्ये मनाभावापासून मी स्वामी महाराजांची पूजा करत असते. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी उंबरट्याचं हळदीने लेपन करून घेतलं, त्यानंतर त्यावरती स्वस्तिक काढलं आणि सोबतच लक्ष्मीच्या पावलांवरती हळदी कुंकू वाहून घेतलं. सोबत 2 फुलं ठेवून घेतले आणि कापूर जाळून घेतला. ज्यावेळेस आपण उंबरट्यावरती कापूर जाळतो तेव्हा घरामधली नकारात्मक शक्ती बाहेर जात असते असं म्हणतात. त्यानंतर घेतली पूजेची मांडणी करायला. सर्वप्रथम मी रांगोळी काढून घेतली. रांगोळीवरती चौरंग ठेवून घेतला. चौरंग छान पुसून घेतलेला आहे. त्यावरती स्वस्तिक काढून घेतलं. पिवळे वस्त्र ठेवून घेतले. त्यासोबतच तांदळाची रास ठेवली. रास ठेवून झाल्यानंतर लगेच मी तांब्याचा कलश घेतला. कलशमध्ये पाणी घेतलं. पाण्यामध्ये हळदी, कुंकू, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं असं टाकून घ्यायचंय. त्यानंतर त्यामध्ये नागिनीचे पानं ठेवायचे. नागिनीचे पानं ठेवून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती नारळ ठेवून घेऊया. नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर जी तांदळाची रास आहे त्या राशीवरती आपण कलश ठेवूया. कलशाला सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. त्यासोबतच आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवून घेऊया. त्यानंतर 2 नागिनीची पानं घेतले. त्या पानावरती अक्षदा टाकल्या, थोडं हळदी कुंकू वाहलं आणि गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली. त्यासोबतच फळं ठेवायची आहे. तुमच्याकडे 1 फळ असलं तरी चालेल किंवा 5 फळ असले तरी चालेल. मी 5 केळी ठेवून घेतली होती. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारा अमृताचं पुस्तक आणि सोबतच जपमाळ ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर घंटी, तांब्याचा प्याला किंवा स्टीलचा प्याला असला तरी तुम्ही तो पाण्यासाठी महाराजांसमोर ठेवू शकता. आणि सोबतच मी प्रसादामध्ये खडीसाखर ठेवून घेतली. त्यानंतर दिवा. अशी आपली छोटीशी पूजेची मांडणी असते. तुमच्याकडे जर फुलं असेल तर तुम्ही फुलाचं डेकोरेशन करू शकता किंवा फुलं अशी लावू शकता. मी अशी फुलं लावून घेतली. त्यानंतर मनोभावाने पूजा करायला सुरुवात केली. सर्वप्रथम महाराजांना मुजरा करून घेतलेला आहे. तुम्हाला मुजरा करता येत नसेल तर तुम्ही नमस्कार सुद्धा करू शकता. त्यानंतर नित्यसेवा पूर्ण करून घेतली. ज्यावेळी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार करत असाल तेव्हा नित्यसेवा आपल्याला अगोदर पूर्ण करून घ्यायची. क्रमशः 3 अध्याय व 11 किंवा 1 किंवा 2 जेवढ्या तुम्ही जपमाळ घेत असेल त्या तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा मुजरा करून महाराजांना आपल्याला फूल आणि अक्षदा वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर नित्यसेवा पूर्ण झाली की 1 ते 21 अध्याय क्रमशः पूर्ण करून घ्यायचे आहे एका बैठकीमध्ये. त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ 11 जपमाळ पूर्ण करून घेऊया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ असं बोलत जपमाळ पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही तोंडाने बोलूनच 11 वेळा तारक मंत्र पूर्ण करा, कारण आपण मनाभावाने उपास करत असतो महाराजांचा म्हणून. त्यानंतर घेतलेली आहे सात्विक भोजनाची नैवेद्याची थाळी तयार करायला. सर्वप्रथम मी गॅसवरती कढई ठेवून घेतली. त्यामध्ये तेल घातलं. तेलामध्ये जिरं, मोहरी, त्यानंतर थोडा फक्त मिरचीचा ठेचा वापरलाय. अद्रक, लसूण, कांदा नाही, याची तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर यामध्ये थोडी हळद, कढीपत्ता, भोजनाची थाळी तयार करायला सर्वप्रथम मी गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये तेल घातलं. तेलामध्ये जिरं, मोहरी, मिरचीचा मिश्रण ठेचा, त्यामध्ये अद्रक, लसूण नाही मंडळी आणि कढीपत्ता, कोथिंबीर घालून छान परतून घेतलं. त्यामध्ये टोमॅटो घातला आणि त्यानंतर घेवड्याच्या शेंगा 5 मिनिटं परतू दिलं. त्यानंतर लगेच शेंगदाण्याचं कूट घातलं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी वाफू दिली. त्यानंतर बघू शकता तुम्ही अशी आपली भाजी तयार झालेली आहे. यामध्ये कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही.
नाही. त्यावर सोबतच थोडी कोथिंबीर कोथिंबीर घालून घालायची घ्यायची आहे. कोथिंबीर आणि घालून सर्व झाल्यानंतर मिश्रण गॅस परत बंद एकदा करायचा एकजीव करून आणि घ्यायचं परत आहे. एकदा एकजीव त्यावरती केल्यानंतर झाकण ठेवून आपण गॅस 5 बंद करूया मिनिटं वाफू आणि द्यायचं आहे. त्यावरती बघू शकता प्लेट अशी आपली किंवा घेवड्याच्या झाकण भाजीची झाकून ठेवूया. तयार झालेली अशी आहे. झाली आपली घेवड्याच्या त्यानंतर शेंगाची लगेच मी भाजी. चपात्या करायला त्यानंतर घेतल्या. आपल्याला मी घ्यायच्या भजी, चपात्या पापड करायला. त्यासोबतच चपात्या डाळ भात पण झाल्या केला. की पण तो लगेच काही व्हिडिओ गोड मला घेता पदार्थ आलं तुम्ही नाही. करू शकता. काल जे तुमच्याकडे ड्युटीवरून पण असेल यायला ते उशीर किंवा झालेला आणि मार्केटमधून आणू शकता. त्यासोबतच मी सर्व भजी, काही मला पापड, एकटीला कुरवडी बघावं लागतं सगळं म्हणून केलं थोडा होतं, पण तो कामाचा व्हिडिओ लोड काही जास्त मला होता म्हणून याच्यामध्ये मी घेता विसरून आला गेले. नाही. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल. त्यानंतर मी धूप जाळून घेतली. संध्याकाळची सायंकाळचे 6:30 वाजले होते. दिवा लावून घेतला देवासमोर आणि आपण ज्यावेळेस 11 गुरुवार करतो त्यावेळेस आपल्या देवघरामधली पूजा सुद्धा करायची आहे आणि 11 गुरुवारची पूजेची ही मांडणी वेगळी करायची आहे. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी अगरबत्ती लावून घेतली, सोबतच कापूर जाळून घेतला. मनोभावाने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं बोलत पूजा करून घेतली. त्यानंतर परत महाराजांना मुजरा करून घेतला. मुजरा करून झाल्यानंतर मला नैवेद्याचं ताट तयार करायचं होतं. चला तर आपण आता नैवेद्याचं ताट तयार करायला घेऊया. सर्वप्रथम ताटामध्ये 1 वाटी भात घेतला. भातावरती डाळ घालायची आहे. त्यानंतर घेवड्याच्या शेंगाची भाजी, सोबतच डाळ, चपाती आणि पापड, भजी हे सर्व आपल्याला असं ताट करायचं आहे. काल माझ्याकडे वेळ न होता म्हणून मी गोड घरामध्ये बनवलं नाही, म्हणून मी मोतीचूरचे लाडू आणि केसरी पेढा येते वेळेस बाजारामधून घेऊन आली होती. असं आहे मंडळी आपलं नैवेद्याचं ताट. त्यानंतर हे नैवेद्याचं ताट घेऊन आपल्याला जिथे आपण पूजा मांडली तिथे जायचं आहे. सर्वप्रथम एका ग्लासमध्ये पाणी घेऊया. पाणी घेतल्यानंतर थोडीशी जागा अशी पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढून झाल्यानंतर आपण नैवेद्याचं ताट तिथे ठेवून घेऊया. नैवेद्याचं ताट ठेवून घेतल्यानंतर 5 वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे ताटावरून. सोबतच कापूर लावून घ्यायचा आहे आणि महाराजांना नैवेद्याकरिता बोलवायचं आहे. महाराज, हा मी मनोभावापासून तुमचा नैवेद्य केलेला आहे आणि 11 गुरुवारची ही पूजा केलेली आहे. माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर तुम्ही मनापासून तुमचं बाळ समजून मला क्षमा करावी अशी मनाभावापासून प्रार्थना करायची आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि जेवणाकरिता बोलून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला घंटानाद करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत महाराजांना जेवणाला बोलून घेऊया. असा होता मंडळी आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अशाच व्हिडिओसाठी माझ्या निलिमा उंबरकर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी